मला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज आपण जमलो आहोत परत काही दिवसांच्या ब्रेकनी गुरुचरित्राचा अन्वयार्थ श्री कुर्लेकर यांचं. माझं पूर्ण 1-1.5 महिना झालं हे वाचून ज्ञानकांड. आणि सुजाता मॅडमनी मागच्या वेळेला 1 का 2 अध्याय वाचून झालेत कर्मकांडांचे. तर आता आज उद्या परवा त्या परत कर्मकांडाचे 3 अध्याय वाचणार आहेत, किंवा जेवढं होईल तेवढं. आणि मग परत शुभांगी गोसाई मॅडम अंतरीचा मागोवा हे 8 तारखेपासून सोमवारपासून सुरू करणार आहेत. आणि मग 8 ते 19 आहे बहुतेक त्यांचं. तर किती आहे बघून घ्या. ते झाल्यावर परत सुजाता मॅडम कर्मकांड सुरू करणार आहेत. तर गणपतीमुळे 1-2-3 दिवस सुट्टी दिली होती, पण फार गणपतीत फार डुंबून गेलेले दिसत आहेत सगळे. तरी आता आपल्याला केलं पाहिजे कार्यक्रम, वेळेत सुरू केले पाहिजेत. उशिरा जॉईन होतात लोक. तर महत्वाचं म्हणजे मला सांगायचं की आज रात्रीपासून ओंकार ध्यान सुरू होतोय आपला. आणि प्राणायामाचं बघू 8 तारखेपासून करायचं का काय विचारून घेते मी. कारण 2-3 जण बिझी असल्यामुळे योगासन ते करणार नाहीत या महिन्यात कंटिन्यू. मग प्राणायाम 8 तारखेपासून करायचं असेल तर तो एक सुरू करूयात. आता नवरात्र याच महिन्यात आहे. काही जण म्हणतायत ऑक्टोबर मध्ये. मला काही वाटत नाही ऑक्टोबर मध्ये, सप्टेंबर मध्ये. जरा बघा कॅलेंडर. 22 तारखेला इथे मला घटस्थापना दिसतीये. म्हणजे सण हे येतच जाणार. त्यासाठी आपण आपले काही जे रेग्युलर आपण जे काही करत आहोत ते सोडणं बरोबर नाहीये. ओंकार ध्यान आणि पहाटेचं ध्यान किंवा तुमचं स्वतःचं ध्यान, या ध्यानाला तर खंड पडायलाच नको. ज्ञानाला पडला तर चालेल, पण ध्यानाला खंड नकोय. तेवढं महत्वाचं लक्षात ठेवा. तर 3:30चं आज ध्यान आपण सुरू केलं. तर त्याच्यामध्ये आपण विज्ञान भैरव तंत्र घेत आहोत. पण आजचा जो दिवस गेला विज्ञान भैरव तंत्राचं, जे काही मी तंत्र पहिलं घेतलं, त्या पहिल्या तंत्राचा तरी अनुभव ज्या दोघा तिघांनी लिहिलाय, तर त्याच्यामध्ये मागच्याच लेव्हलवर आहेत ते अजून, असं दिसलं मला. आनापानसती ध्यान म्हणजे बेसिक आपण येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला बघत राहतो. आपण ज्या काही मागच्या 350 साधना केल्या त्याच स्तराला अजून 2-3 लोक दिसले आता नंतर लिहिलेले. तर थोडस अवेअरनेस ठेवा की काय महत्वाचं आहे, आणि स्वतःची स्वतः प्रॅक्टिस करा. आणि 1-2-3 दिवसात मी ग्रुप वेगळा करणार आहे. तुम्ही काय अनुभव लिहिताय, तुम्ही उठताय नाही उठताय त्या ह्याच्यावर. आता तर सगळ्यांना संधी दिली. मी म्हणत होते की नाही मी स्क्रीनिंग करेल, पण आधी म्हटलं सगळ्यांना संधी देऊयात. तर ती संधी सगळ्यांना मी दिलेली आहे. त्यातील आज 26 जण होते. त्यातील अनुभव फक्त 5-6 जणांनी लिहिलेला आहे. तर हे अनुभव आणि तुम्ही उठताय की नाही या जोरावर मी वेगळं करणार आहे ध्यान ग्रुप पहाटेचा आता या महिन्यातल्या साठी. आणि अवेअरनेस काय मी सांगत आहे हे सगळ्यात आधी होतं, तर तुम्ही उशिरा जॉईन करून उपयोग नाहीये त्यावेळेला. पहाटेच्या ध्यानाला लवकर जॉईन होणं गरजेचं आहे, कारण सुरुवातीला महत्वाचं सांगत असते मी. तर हे एक सांगायचंय. तसंच मला सांगायचंय 8 तारखेला प्रतिपदा आहे. तर प्रतिपदेचे संकल्प लिहिण्यास लागा, कारण 7 तारखेला मोठं ग्रहण आहे. चंद्रग्रहण पण येतंय, सूर्यग्रहण पण लगेच लागोपाठ येतंय. आणि दोन्हीही ग्रहण खूप विनाश घेऊन येत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही साधना करण्याची गरज आहे ग्रहणाच्या ह्याच्यात. ते आपण रविवार आहे 7 तारखेला, तर त्यावेळेला स्पेशल कार्यक्रमही ठेवलाय. श्रद्धा मॅडमनी कोऑर्डिनेट केलाय तो, की आरोग्यासंबंधी तुम्हाला हे माहिती आहे ना, हे डॉक्टर मॅडमचं ठेवलेलं आहे, त्याला उपलब्ध राहा. पण ध्यानही स्पेशल घ्यावं लागणार आहे ग्रहणाचं. ते बघू, टाइम बघून सांगेल मी. आणि सूर्यग्रहणाच्या वेळेलाही आपल्याला करायला हवे. महत्वाचं जे काही ग्रहणाच्या वेळेला आहे करायचं ते करणं गरजेचं आहे. पितृपंधरवडा सुरू होत आहे, त्या दृष्टिकोनातून संकल्प लिहायचे आहेत. तर या मोठ्या गोष्टी महत्वाच्या करायच्यात 7 तारखेला. 8 तारखेला जे प्रतिपदा येते त्याच्यासाठीच 7 तारखेच्या ग्रहणाचेही हे लिहायचे, संकल्प लिहायचे. तर हे मला महत्वाचं सांगायचं. तर जागे व्हा, सणातनं बाहेर या.
सण होऊन बरेच दिवस झालेत आणि पुढचाही सण येतोय आणि सणामुळं काही इतकं त्याच्यात मग्न व्हायला नकोय. तर जागे होऊन जे महत्वाच्या गोष्टी मी आता सांगितल्यात त्या सर्वांनी कराव्यात. आता सुजाता कदम मॅडमना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा अध्याय सुरू करावा. तुम्हाला स्पॉटलाइट देते मॅडम. करा सुरू. नमस्कार सर्वांना. आपण गुरुचरित्र अन्वयार्थ उमाकांत कुर्लेकर लिखित यांच्या मोठ्या पुस्तकातील ज्ञानकांड आपल्या मॅडम कडून वाचून झालेला आहे आणि कर्मकांड हा भाग आपण आता अभ्यासणार आहोत. तर याचे अध्याय खूप मोठे मोठे आहेत. तर आपल्याला ज्या आवश्यक आहेत गोष्टी आपल्या जाणीवेप्रमाणे ज्या समजतील त्या आपण वाचणार आहोत. तर 25, 26, 27 असे 3 अध्याय यापूर्वी वाचलेले आहेत कर्मकांडाचे. आज आपण 28वा अध्याय वाचत आहोत. या अध्यायाचं नाव आहे कर्मविपाक व प्रायश्चित्त. मागील अध्यायात पाहिलं आपण नृसिंह सरस्वती यांच्या उपस्थित त्रिविक्रम भारती या त्यांच्या शिष्याने जे 2 मदोन्मत्त ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांना शाप दिला आणि त्या पतिताचा उद्धार कसा केला आणि ते मदोन्मत्त ब्राह्मण का मदोन्मत्त झाले होते आणि जयपत्र का मागत होते आणि या पतिताचा उद्धार कसा केला. तर याच्यामध्ये असा उल्लेख आला होता की कर्म त्यांनी जे काही केलं होतं त्यामुळे त्याला ब्रह्मराक्षस आणि चांडाळ योनीमध्ये पुढचे जन्म मिळणार होते. तर हे कर्म का तयार होतं हा या अध्यायाचा विषय आहे. तर कर्म तयार झाल्यानंतर त्या निश्चिद्ध कर्मातून कर्मविपाक काय तयार होतं म्हणजे कोणते पाप भोगावे लागतात आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं अशी माहिती या अध्यायामध्ये दिलेली आहे. तर हा अध्याय आहे कर्मविपाक व प्रायश्चित्त. गुरुचरित्राची गोडी अनुभवल्यामुळे नामधारकांनी उल्हासाने पुढील कथानक सांगा अशी विनंती केली. सिद्ध म्हणाले, नामधारका, पुढील कथा अलौकिक आहे. ती ऐकली असता सर्व दोष जाऊन ज्ञानज्योतीचा प्रकाश उजळल्याशिवाय राहणार नाही. पतिताने सद्गुरूंना आपल्या पूर्वजन्मांबद्दल विचारले होते. तेव्हा सद्गुरूंनी प्रथम चांडाळ जन्म कोणत्या कर्मगतीने येतो हे विस्ताराने सांगितले. कर्म विपाकाच्या नियमाप्रमाणे आपले पुण्य पाप प्रत्येकास भोगावे लागते. जाती व्यवस्थेप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णांपासूनच चांडाळ वर्ण निर्माण होतो. आता इथं आपल्याला सांगितले की पूर्वजन्मांबद्दल पाठीमागच्या त्या शिष्याने त्रिविक्रम भारतीने 7 रेषा ओलांडल्यानंतर त्या पतिताला पाठीमागचे 7 जन्म आठवलेले होते आणि ते 7 जन्म घेतल्यानंतर त्याला हा चांडाळ पतिताचा जन्म मिळालेला असतो. तर तो का मिळाला? कारण त्याला पूर्वीचा जो ब्राह्मण जन्म हवा असतो ज्या जन्मामध्ये त्याला अतिशय ज्ञान मिळालेलं असतं ते ज्ञान आणि तो जन्म त्याच्यामध्येच तो हरपून गेलेला असतो आणि तिथंच राहायचा त्याचा विचार असतो. परंतु तसं होऊ शकत नव्हतं कारण त्यानं त्यानंतर अनेक पापे केलेली असतात आणि त्यामुळं त्याला ते पाप फेडल्याशिवाय पुढचे जन्म मिळू शकत नाहीत. तर ते पाप कसं फेडायला लागेल, कसं भोगायला लागेल, तर हा त्याला जो चांडाळ वर्ण निर्माण झालेला असतो तर तो ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांच्या व्यभिचारातून चांडाळ या 16व्या जातीची उत्पत्ती होते. मुळात श्रेष्ठ वर्णातील लोक नाना तऱ्हेच्या दोषांचे आचरण करतात आणि हीन जातीत जन्माला येतात. 4ही वर्णाच्या बाबतीत हे खरे आहे. त्या दोषांचे सविस्तर वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. निरनिराळ्या पापांची ही यादी दिलेली आहे. ती 2-3 पानांची यादी दिलेली आहे इथं आणि पापांची नावं दिलेली आहेत आणि त्याच्या पुढे काय हे पाप केल्यावरती काय आपल्याला कोणते कर्म कोणते भोग भोगावे लागतात ते दिलेलं आहे आणि अध्याय क्रमांकामध्ये त्याचा उल्लेख सुद्धा दिलेला आहे. तर पहिला विषय आहे गुरु. तर गुरूंच्या संदर्भात गुरुला सोडून वेगळे राहणे हे जर निश्चित कर्म केलं तर महारोगी होऊ शकतो माणूस. पुढच्या जन्मात चांडाळ योनीत जन्म मिळू शकतो किंवा बेरडा पोटी सुद्धा जन्म मिळू शकतो. गुरुला सामान्य मानून मानणे
गुरुची निंदा करण्यात आनंद मानणे, आपण गुरुभक्त असून दुसऱ्याच्या गुरुची, देवाची निंदा करणे आणि गुरुचा द्वेष करणे, अशा प्रकारे जर कर्म केलं असेल त्या व्यक्तीनं, तर तो पुढं पतित म्हणून जन्माला येतो. तसेच ब्रह्मराक्षस होतो. हे आपण हे मागच्या कथेतच पाहिले. अपस्मारी किंवा दरिद्री सुद्धा पुढचा जन्म मिळतो. चांडाळ योनीत जन्म मिळू शकतो. पातकांच्या घरात पुन्हा पुन्हा जन्म त्याला मिळू शकतो. तसेच वेद पुराणांच्या बाबतीत निश्चिद्ध कर्म केलं असेल तर काय होतं ते पाहूया. वेदांना दूषण देणे, धर्मशास्त्र पुराणे कधीही न ऐकणे, असं असेल तर बहिरट किंवा आंधळा होऊन जन्म मिळतो. मूत्रकृच्छरोगी असेही त्याला आजार होऊ शकतात. तसेच पुढचा विषय आहे ब्राह्मण. ब्राह्मणांसंबंधी निश्चिद्ध कर्म केले असेल, कोणती कर्म ती वाचूया आपण. ब्राह्मणांची निंदा करणे, अपमान करणे, योग्य ब्राह्मणांची निंदा करणे व इतर जातीच्या लोकांची पूजा करणे, ब्राह्मणांचा द्वेष करणे, देवावर अभिषेक न करता किंवा ब्राह्मणांना अर्पण न करता कपिला गाईचे दूध पिणे, ब्राह्मणांची घरे पाडून तोडून टाकणे, हे जर कर्म केली असतील तर त्या व्यक्तीला चांडाळ योनीत जाणे, ब्रह्मराक्षस होणे इत्यादी पाप भोगावे लागतात. त्यानंतर अतिथी संबंधी काय निश्चित कर्म असेल केलेलं त्या व्यक्तीनं, अतिथी दमून आले असता त्याच्याकडून वेद म्हणून घेणे व मग अन्न देणे, अस्तमानाच्या वेळी अतिथी आले असता त्याला जेवू न घालणे, वैश्वदेवकाळी अतिथींना दुष्ट व कठोर शब्द बोलणे, त्यांना अन्न न देणे, शिव्या देऊन अतिथींना जेवू घालणे, असे जर कर्म केलेले असतील तर पतित होणे, चांडाळ योनीत जाणे, कोंबडा होऊन जन्मणे असे पाप त्या व्यक्तींना भोगावे लागतात. तर याच्यामध्ये बरेच प्रकार दिले आहेत. स्वधर्माविषयी काय निश्चित कर्म केले असता, कुलदेवतेविषयी काय निश्चित कर्म केले असता कोणते पाप भोगायला लागेल, तसेच देवतांची पूजा करणे, माता पित्यांना सोडून वेगळे राहणे, माता पित्यांचा द्वेष करणे, माता पित्यांची सेवा प्रतिपालन न करता त्यांना सोडून देणे, हे जर निश्चित कर्म केलं असेल. आता आजकालच्या जगामध्ये या गोष्टी फार बघायला मिळतात. कारण पुढची जी मुलं आहेत बऱ्याच जणांची, ती आई वडिलांना सांभाळतातच असं नाही. तर पाठीमागं वेदांमध्ये काय दिलेलं आहे की हे जर पाप त्यांच्याकडून घडलं तर त्यांना सप्तजन्म कृमी होणे, पुन्हा पुन्हा पाताच्या घरात पुन्हा जन्म घेणे, चांडाळ योनीत जाणे, महारोगी होणे, अशा प्रकारचे भोग भोगावे लागतात. त्यानंतर कन्या, कुलस्त्री, परस्त्री, सत्यभाषण, फसवणूक अशीही निश्चित कर्मांविषयी इथं यादी दिलेली आहे. आपण फसवणुकीचं वाचूया, कारण फसवणूक हल्ली ही गोष्ट कुणाला जास्त महत्वाची वाटत नाही. सहजासहजी लोक एकमेकांना फसवून सहज फसवत असतात. त्याच्यामध्ये त्यांना काही वाईट वाटतच नाही, चुकीची गोष्ट वाटत नाही. परंतु फसवणूक ही सुद्धा अतिशय परिणाम करणारी गोष्ट आहे. त्यांना पुढील जन्म नाडी परीक्षा नसताना वैद्यकीय करणे, म्हणजे हल्ली सगळेच जण डॉक्टरेट घेतात असं नाही. केवळ छोट्याशा सर्टिफिकेटवर सुद्धा डॉक्टरकी करून आपण पाहिलं करोनामध्ये किती डॉक्टर लोकांनी सर्टिफिकेट नसताना सुद्धा अनेक प्रकारे चुकीच्या वैद्यकीय सेवा दिलेल्या आहेत. समजत असून भलतेच औषध देणे, अशा जर गोष्टी केलेल्या असतील तर त्या लोकांना महापातकी होतात, चांडाळ योनीमध्ये जातात आणि महापातकी होतात, असे त्यांना भोग भोगावे लागतात. परनिंदा करणे, लोकांची वर्म कर्मे नेहमी उच्चार करणे, ह्या गोष्टी तर सर्रास होतात. म्हणजे परनिंदा ही गोष्ट चुकीची आहे हे सुद्धा सध्या कोणाला कळत नाही. तर ही जर परनिंदा केली तर हृदयरोग होणे, वाढले की नाही हृदयरोगाचं प्रमाण, हृदयरोगी होणे, महाकष्ट भोगणे असे पाप भोगावे लागतात. जीवहिंसा, जीवहिंसा जर हे निश्चित कर्म केलं, नेहमी जीवहिंसा करणे, ब्रह्महत्या करणे, अश्ववध गोवध करणे, सर्पांना मारणे असे जर केलं असेल तर
चांडाळ योनीत जाणे, क्षयरोगी होणे, सर्प योनीत जाणे, तापाने आजारी असणे असे भोग भोगावे लागतात. एखाद्याचा विश्वासघात जर केला तर त्याला अन्नवैरी होणे, म्हणजे त्याला अन्न सुद्धा खाता येत नाही. अनेक असे आजार हल्ली झालेत की त्याच्याकडे ऐपत असून सुद्धा स्वतः अन्न तो समोर असूनही अन्न खाऊ शकत नाही. तर हे विश्वासघात करण्याचे परिणाम आहेत असं याच्यामध्ये दिले. त्या लोकांपैकी कोणीही मनशांती प्राप्त करून घेतली आहे किंवा विकार वासना यांच्या तावडीतून सुटका करून घेतली आहे आणि प्रत्यक्षतः आत्मसाक्षात्कार करून घेऊन आत्म्याबद्दलचे सत्य जाणलेले आहे असे मात्र दिसत नाही. याचे कारण वैदिक कर्मे, यज्ञ यागादी किंवा पूजादी विधींकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा लोकांची शरीरे आणि मने यांना आवश्यक ती शिस्त लागलेली नसते. हे होय. त्यामुळे वेदाध्ययन कर्मे यथाविधी करणे यांच्याकडे दुर्लक्ष करून एकदम उपनिषदांकडे वळणे जसे चुकीचे आहे, तसेच केवळ कर्मकांडात गुंतून पडून त्यातील विधी विधानांना शब्दशः अर्थ देऊन पुढे वेदांत विषयाचा विचार अजिबातच न करणे हे सुद्धा चुकीचे आहे. अशा रीतीनं कर्मकांड आणि वेदांत याचा आपल्याला अर्थ सांगितलेला आहे. पुढे घेऊया का अजून? झालं का एक अध्याय पूर्ण? मॅडम 100 पानाचे अध्याय आहेत, त्यामुळे एक अध्याय अरे नाही होणारच आहे. बापरे बापरे, बस जास्त नको. हा, आता थोडी कारण चर्चा करा. डीप चर्चा डीप करावी. नॉलेज आहे ना, त्यामुळे जास्त हो, नको. चर्चा करावी याच्यावर थोडीशी. हो, आपल्याला सगळं हे माहित आहे कारण खूप त्यामुळे खरंच सुंदर सर्वांनी ह्याच्यात मॅडमनी भाग सगळं घ्यावा. सांगितलं. सुजाता मॅडमनी अतिशय सुंदर सांगितलं आणि आपण जे काय म्हणतोय ते सगळं छान एक्सप्लेन केलेलं सगळं आहे. सगळं. हो आणि हो तुम्ही सगळं माझं व्यवस्थित लक्षात ठेवलंय, त्यामुळे तुम्हाला बरोबर तिथे सांगता आलं. अटॅचमेंट इन डिटॅचमेंट, डिटॅचमेंट इन हो ना. अटॅचमेंट, ते परत मॅडम कर्म. वाचताना ना तुमची वाक्य बरोबर कानात घुमतात, लगेच लक्षात ते तुम्ही येतं. समजून घेतलंय आणि ग्रास केले म्हणून होतंय ते. म्हणजे प्रत्येक ठिकाणीच तसं झालं. मी हो. ऐकलं सगळं आणि मी डबल काम केलं तुमचं ऐकता ऐकता. मी तत्वबोध आणि हे पुस्तक आणलंय बघा. बर. आपल्याला सुलक्षणा मॅडमनी दाखवलं होतं ना हे शंकराचार्यांचं हा हा. तत्वबोध आणि आत्मबोध. हो तर हो हे हो. काही मराठीत नाहीये, हिंदीमधनं रणधीर प्रकाशन तिकडनं लांबनं मागवावं लागलं ते, हा हरिद्वारवरनं. हा हा. तेही वाचत होते. तर याच्यात सुद्धा तुम्ही वाचत होता तेच आहे. हम्म सारच त्यांनी सुरू व्हायच्या आधी सगळं सांगितलं की खरोखर आपण सायकलमध्ये असतो आणि ज्या वेळेला हे हम्म. सगळं समजून घेतो ना की आपण ईश्वर आहोत आणि ईश्वरामध्ये ब्रह्मत्व मध्ये आपल्याला विलीन व्हायचे, ते आणि आपण एकच. आज जी सकाळची साधना झाली ती, हो. ते म्हणतात तिथेच संपतो प्रवास. हम्म. म्हणजे जे ज्ञान आहे, आत्मज्ञान आपण घेतो तो तिथेच संपतो म्हणतात ते. आणि त्याच्यामुळेच बरोबर. मोक्ष मिळतो. ते समजून घेणं, ते ज्ञान तोच घेणं हा म्हणजे मोक्षाचाच उद्देश पुढच्या तेच पानावरती आहे. मोक्ष आहे. तर म्हटलं ते खूपच उद्या घेऊया. तुमचं हा आणि माझं हे वाचनाचं टॅली होत होतं. टॅली म्हणजे तेच येत होतं. इव्हन तुम्ही म्हटलात की ब्रेक घ्यायचा नाही, त्याच वेळेला मी आता अंजली मॅडमनी बघितलं बघा. अंजली मॅडम हा हा सांगतील. मी त्या हा हा हा. योगाच्या ग्रुपवर नुकतंच टाकलं की ब्रेक घेऊ नका, जास्त ब्रेक घेणं बरोबर नाहीये. हम्म. आपण 8 ते 20 घेऊयात प्राणायाम. काय अंजली मॅडम तुम्ही लगेच बघितलं? तिकडे लगेच मॅडम 1 मिनिटाच्या आत इकडे बोलल्या. म्हणजे किती ट्युनिंग आहे. मी ट्युनिंग तिकडं होते. म्हणतीये की ब्रेक घेऊ नका, बरोबर नाही. इकडे मॅडम तेच म्हणतात ब्रेक घेऊ नये. म्हणजे ते मनाने सांगत होते मॅडम, ते काही तिथे हो लिहिलेलं हो नव्हतं. पण हो एक्सप्लेन करताना मॅडम म्हणजे इतकं आपण एकमेकांमध्ये एकत्व जाणून घेत आहोत. हो. तर फार सुंदर आहे. काही जण जाणतात, काही जण नुसतं ऐकतात आणि ऍक्शन मध्ये सोडून देतात. तर हे कर्मकांडामध्ये मला महत्वाचं सांगायचंय की सर्व कर्मकांड काही वाईट नाहीयेत. आता हे जे मॅडमनी मंत्राचं सांगितलं की मंत्र हम्म. आपण म्हणतो हे कर्म आहे. तसंच आत्ता कुठलं कर्मकांड महत्वाचं आहे, सगळ्यात हा महत्वाचं तर दुसऱ्यांना मदत करणे. दुसऱ्यांना हे पृथ्वीवर काय चाललंय ते अवेअर करून देणे. पृथ्वीचा अजेंडा काय आहे हे सांगणे. त्यामुळं ध्यानाचं काही महत्व आहे हे सांगणे आणि त्यांना ध्यान करा म्हणणं. कारण
हे बघा, ध्यानाने काय आपण वाचणार आहे असं काही नाही. आपल्याला रोग होणारच आहे ध्यान करून. रोग हं, होणार नाही तर असंही काही नाहीये. नाशवंतच आहे ना शरीर. मोठ्या मोठ्या योगे ध्यान लोकांना जिथे टाळता आलं नाही तिथे आपण कोण आहोत? आपला उद्देशच तो नाही ध्यान करण्याचा. आपण जर ध्यानाला लागलो आणि आता आपण जसं ज्ञान घेतोय उत्तमपणे, ते घेतलं तर मरणानंतर हे शरीर ज्या वेळेला जाणार आहे त्यावेळेला आपली प्रगती सुंदर होणार आहे. की जसं आता बघा पितर खाली येतात, आता पितर पंधरवड्यात ते खाली हो. येतात, त्यांना आपल्याला पुढे न्यावं लागतं. आपल्याला त्यांच्यासाठी काही करून पुढे न्यावं लागतं. तसं आपला जो प्रवास आहे तो आपण हे ज्ञान घेतल्याने, ध्यान केल्याने, समजून घेतल्याने, आपण त्या आपल्या लेयर्सवर, आपल्या पंचकोशांमधल्या काही कोशांवर काम केल्याने पुढं पुढं जायला आपल्याला फायदा होणार आहे वरच्या स्तरावर चेतनेच्या. तर त्यामुळं हे कर्मकांड, आत्ता जी कर्मकांड आहेत महत्वाची, ती युगाप्रमाणे झाली पाहिजे. म्हणजे समया लावणे, दिवे लावणे, फुलं वाहणे ही कर्मकांड आता नाही काही करून देणार तुम्हाला. त्याचा काही उपयोग होणार नाहीये. तुम्हाला आता कर्मकांड अशी केली पाहिजेत, लोकांना जाऊन माहिती देणं, लोकांना जाग करणं, लोकांना ध्यानाचं महत्व सांगणं, पृथ्वीवरचा अजंड सांगणं, ही कर्म देवाच्या पूजेपेक्षाही महान आहेत. आता इथे सुद्धा मॅडमनी ते वाक्य वाचलंच आहे. खूप सुंदर लिहिलेलं आहे लेखकाने सुद्धा, की भाव देव मिळवण्या, देवप्राप्तीचा, देवाला खुश करण्याचा नसावा. म्हणजे इंटेन्शन जे म्हणतो, मॅडमनी एक्सप्लेन पण ते छान केलं, की आपलं इंटेन्शन ते नको आहे. तसंच कर्मकांडाचं आता मी मॅडमना का वाचा म्हटलं, की नुसती ही कर्मकांड आता इथे देतातच आहेत लेखक. आपण कुठली हं. कर्मकांड करत बसलो हे सारखं चेक करत, सारखं. जसं आपल्यातल्या काही साधकांनी मला सांगायला खूप अभिमान वाटतोय, की 10 दिवसाच्या गणपतीचा 5 दिवस गणपती केला. माधुरी मॅडम बोला. खूप अभिमान वाटला तुम्ही सांगितलं सकाळी. अजून काही साधकांनी खूप बदल केले. नूतन मॅडम सारख्या, नूतन मॅडम आहेत का? नूतन मॅडम सारख्या मला म्हटल्या, मॅडम केवढेच तो वाजून ठेवले तो आपण हे, त्यापेक्षा हे सगळं करण्यापेक्षा आत्ता आपण जे करतोय ते का नाही केलं इतके वर्ष, असं त्या मला म्हटल्या. म्हणजे किती बरोबर. योग्य जाणून घेतलेलं आहे, योग्य बदल करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. आणि खूप छान हे मला वाटतंय. आहे का माधुरी मॅडम? हो, हो मॅडम. तुम्ही मला आहे. सांगितलं पण ते तुम्हाला बदल करावा वाटला. आणि हो मॅडम. हे हे कर्मकांड करणं फार महत्वाचं आहे आत्ताच. आता आपला यज्ञ जो आहे, आपला जो काही ज्योत आहे, ती ज्योतीला ज्योत म्हणजे इथे जे काही आता बघा कित्येक गावाच्या गाव नष्ट होतात, तिथे जाऊन काम करणं तर दूरच राहिलं. पण ते होऊ नये त्याच्या आधी लोकांना मार्गी लावावं, सांगावं, हे फार महत्वाचं काम आहे आणि आपण ते घेतले हातामध्ये. तर हे कर्मकांड जाणून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्या कर्मामध्ये आता आपल्याला आहुती द्यायची, त्या कर्मांची आहुती द्यायची, ती कर्म करायची. तर मॅडम तुम्ही सांगतच आहात खूप छान. पण ऐकणाऱ्यांनी पण ते लिहा, महत्वाची वाक्य लिहा, घुमवा ती आपल्या ह्याच्यात. महत्वाचं बदल करा, डोळे उघडा आणि बदल करा, कृत्यांमध्ये बदल करा. त्या एक मॅडम नवीन एक सारखं त्यांना देव दिसतो. आज मी रागवली आहे त्यांना, बंद करा ते देवाला बघणं. म्हणजे मला काही वाईट म्हणायचं नाहीये देवाबद्दल, पण तिथे आपण बघा ना देवाच्या स्वरूपात. ती मूर्ती का दिसते, आपण का नाही दिसत आहे, हे बघा ना तुम्ही. आपण काय करू शकतो, देव जो करतो ते आपण बनवूयात ना दुसऱ्यांसाठी देव. आपल्याला बघायचं बंद करायचंय, ध्यानामध्ये जे दिसतं ते बंद करा. बंद करा, कारण ते माइंड मॅनिप्युलेशन असतं. आणि तुम्ही तेच लिहिताय ग्रुपवर, ते बंद करायचं. कारण ग्रुपवर लिहिताय म्हणजे निसर्गात सोडताय. व्हायब्रेशनचं खूप सुंदर मॅडमनी सांगितलं. एनर्जी, व्हायब्रेशन हे तर आपला विषयच आहे सगळा. तर ते मंत्रांमुळे व्हायब्रेशन बदलतात. आपण मंत्र म्हणायचे नाही तसं काही नाहीये. मंत्र म्हणायचे, मंत्र साधना करायची आहे. तुमची लेवल ओळखून करा तुम्ही. तुमची जर आत्मिक चेतनेची शुद्धी झालेली नाहीये लोअर स्तरावरची, शारीरिक स्तरावरची, तर हायर स्तरावर तुम्ही येणारच नाही.
मंत्र साधना करावीच लागेल तुम्हाला. पण मी जो काही माझा ऑब्जेक्टिव्ह धरलाय तिथे मला फोकस नकोच आहे. त्यामुळे मला जी रिझोनेट होतात लोक तीच मला घेऊन पुढे जायचं आहे. हे माझं ऑब्जेक्टिव्ह आहे. याचा अर्थ तुम्ही देवपूजा करू नका, मंत्रपूजा करू नका असं मला म्हणायचंच नाहीये. जागे व्हा. आपण खालच्या पायरीवर आहोत हे ऍक्सेप्ट करा. आपल्याला वरच्या पायरी काय आहे, काय गाठायची हे पण ऍक्सेप्ट करा. आणि उगाच ती पायरी अशी ऍक्सेप्ट करायची नाही, तर ती रेझोनेट आपल्याला होईल. तेव्हाच आपली चेतना त्या लेवलची आहे असं म्हणावं लागेल. आपल्याला त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायला मंत्रपूजा करून करून शुद्धी केली पाहिजे. प्राणायाम करून करून शुद्धी केली पाहिजे. त्यावेळेला ते श्वासाचं काही महत्व कळणार आहे. अचानक उड्या घेता येणार नाही. आज सकाळी दिसलं 5-6 जणांचे अनुभव आहेत ना, पूर्णपणे तुम्ही अजून आनापानसती ध्यानालाच आहात. पण ठीक आहे, नवीन लोक आहेत, उठतायत. मला आनंद वाटला की उठतायत, करतायत. हे तर खूप आहे. आणि सगळ्यांच्या लेव्हल प्रमाणे आपण करणार आहोत. त्यामुळे मी काय सांगते ते वाईट वाटून घ्यायचं नाहीये. पण आपण त्या लेव्हलला, त्या अनुभवाला अनुभवायचंय. जसं आता व्हायब्रेशन सांगितले मॅडमनी, त्या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी हेच तर आपलं प्रिन्सिपल आहे ना. मग आपण जर मंत्राने व्हायब्रेशन वाढवतो, तर मंत्रापेक्षा फिलिंग्स व्हायब्रेशन जास्त वाढणार आहे. फिलिंग्स सगळ्यात महत्वाचं काय? इमोशन्स, फिलिंग्स, एनर्जी. इमोशन्स मध्ये एनर्जी आहे. मंत्रांमध्ये आहेच आहे, पण इमोशन्स शब्दांपेक्षा इमोशन जास्त पॉवरफुल आहेत. आपण कुठल्या ह्याला घ्यायचं आपल्याला, हळूहळू साधकांना प्रॅक्टिस तर करावीच लागेल सगळ्याची. असं काही नाही की एवढ्या सगळ्यांना घेता येतील, पण आपलं उद्दिष्ट उंच पाहिजे. ज्या वेळेला महान उद्दिष्ट, महान स्वप्न ठेवतो त्यावेळेलाच आपल्या उड्या छान पडतात. तर हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवूयात. आणि सुंदर कर्मकांडच हे झालेलं आहे मॅडमनी. अजून 2 दिवस आहे आणि त्याच्यानंतर ब्रेक घेऊन परत पुढे होणार आहे. तर धन्यवाद सुजाता मॅडम, खूप खूप धन्यवाद. कोणाला काही शंका आहे, कोणाला काही सांगायचंय का, बोलायचंय का इतर विषयाशी, या विषयाशी, ते बघून घ्या. मॅडम मला बोलायचं आहे. मॅडम हा मी बोला. एक दोन शब्द हा बोलते. बोला बोला बोला. बोलणं अपेक्षित आहे. हॅलो. चर्चा झाली तर जास्त बरं होईल. बोला. हा बोला आता मॅडम मॅडम बोला. मॅडम मला सांगायचं आहे की इथे सोसायटीमध्ये मी ध्यान घेत आहे. 15 ते 20 लेडीज येत आहे खूप क्लब सुंदर. हाऊसला. ध्यान घेत आहे. पहिले तर प्रार्थना, ओम खूप छान. उच्चार, आणि नंतर योगा घेत आहे, प्राणायाम घेत आहे आणि सूर्यनमस्कार घेत आहे. त्यानंतर थोडे तुम्ही बॉडी फोटो स्ट्रेचेस. पाठवा ना, त्या फोटो लोकांना नी नाहीतर पेन एखादा आहे, बॅक पेन. फोटो नाहीतर एखादा व्हिडिओ पाठवा. बघा हो आपण मॅडम पाठवते. आपण पाठवते. प्रशिक्षण कोर्स सुरू केला. विद्या मॅडम थांबा जरा. आपण प्रशिक्षण कोर्स हं. जे काही आपण सुरू केलं, त्यामुळे मॅडमना किती मोटिवेशन मिळालं बघा. तारा मॅडमना कुठंतरी ना काहीतरी करण्याची जी उमेद निर्माण झाली आहे ना, ती खूप सुंदर झाली आहे. तर तारा मॅडमना लगेचच मला विचारलं त्यांनी फोनवर की सोसायटीतल्या बायकांचं घेऊ का. घ्या म्हटलं, फार सुंदर आहे. नाहीतरी मी तुम्हाला सारखी सांगतच होते ना, घरात बोलवा, भिशीला घ्या, हळदी कुंकाला घ्या. मी तर म्हणते यावेळेचं हळदी कुंक जर कोणी असं केलं असेल ना, ध्यान करूयात, तर फार ती श्रेष्ठ स्त्री मी समजेल. की फार सुंदर तिने लक्ष्मी हे गौरीचं हे केलं. कोणी केलं असेल तर मला सांगा. तर हे मी सारखी सांगतच होते. तर खूप सुंदर सुरू केलं. तुम्ही आठवड्यातनं 1 दिवस घ्या, कसंही घ्या. आता आज पण सुषमा मॅडमशी बोलणं झालं. त्यांचं सारखं चाललंय मी येणारच त्या ह्याच्या शाळेत वरवेच्या. मी म्हंटल रजा काढून कशाला येताय. नाही मला यायचंच आहे, मला काहीतरी करायचंच आहे. म्हटलं अहो रजा काढून तिकडं कोकणात या ना. तिकडं शिक्षकांना शिकवताना मला गरज लागणार आहे तुमची, कारण 2-2, 3-3 सेशन घ्यायचे. मी एकटी घेऊ शकते. मी 8 दिवस एकटी घेऊ शकते 2-2, 3-3 सेशन. पण बोर होतं ना लोकांना. मग व्हरायटी नको का? म्हणून तुमची गरज त्यावेळेला लागणार आहे मला लांब लांब जाताना. तर त्यांना मी म्हंटल तर त्या म्हणे नाही मला करायचंय. तर मग मी म्हटलं असं करा, तुम्ही वेगळ्या शाळेत जा. कारण मी जेव्हा शाळेत मुलांना जाणार आहे तिथे जास्त आपल्याला वेळच नाहीये. मग तुम्हालाही काही समाधान मिळलं पाहिजे ना, मलाही काही उपयोग झाला पाहिजे.
मग तुम्ही तुमच्या वेगळ्या शाळेत जाता. त्यांनी लगेच अंदाजची शाळा काढली आज. मग म्हटलं ठीक आहे, तुम्ही ध्यान घ्या, मी हे घेते, पंचतत्व चिकित्सा घेते, त्यांना गरज असेल तर. तर असं तुम्ही प्लॅन करा. प्रशिक्षण सुरू होणारच आहे सोमवारपासून, पण त्याच्या आधीच हे प्लॅन करा आणि छान कार्य करा. हे कर्मकांड आता खूप पुढे नेणार आहे. खूप गरजेचं आहे. आपल्या पृथ्वीला पुढे नेणार आहे. आपल्या लेव्हल कक्षा उंचावणार आहेत आपल्या कार्याच्या. आपण यासाठी चाललेलो आहोत. त्यामुळं फार सगळ्यांनी हे मनावर घ्यावं. चला, धन्यवाद तारा मॅडम. बोलायचंय का तुम्हाला अजून कोण? वंदना मॅडम, तुम्ही बोलत होता, अनम्यूट झालं होतं वंदना मॅडम. चला ठीक आहे. चला, धन्यवाद सगळ्यांना. सुंदर घेतले सुजाता मॅडम. मला स्पंदशास्त्र पुस्तक मी आणलेलं आहे आणि ते मी घेणार आहे. फक्त शिवसाधकांसाठीच होणार आहे. कारण ते तुम्ही तोपर्यंत मला असं सांगायचं, मी रेकॉर्डिंग बंद करते.